कसे आहेस माझ्या प्रिय बाळा? ऐक, हा संदेश त्यांच्यासाठी नाही जे फक्त लांबून स्वामींच्या लीलांकडे बघतात किंवा जे अजूनही स्वामींच्या हाकेवर शंका घेतात. हा संदेश तुझ्यासाठी आहे, ज्याच्या हृदयाच्या खोल कोपऱ्यात हा ठाम विश्वास आहे की तुला जन्माआधीच एका विशेष कार्यासाठी निवडले गेले आहे. तुझ्या कुठल्या गुणामुळे नाही, तर स्वामींच्या एका अनंत योजनेसाठी. तुझ्या आत काहीतरी असं आहे ज्याला हे आधीपासूनच माहीत होतं, कोणत्याही पुराव्याशिवाय. जेव्हा जग म्हणत होतं की हा तुझा भ्रम आहे, जेव्हा लोकांनी तुझा विश्वास तोडण्याचा प्रयत्न केला, तरीही तुझ्या आत एक विश्वास जिवंत होता, मी सामान्य नाही. ती अदृश्य खूण तुला जाग आल्यापासून तुझ्या सोबत आहे. एक छोटी विनंती, आजचा हा स्वामी संदेश ऐकायला तुम्ही थांबलात म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावर आहे. म्हणून आपण आज एक छोटा संकल्प करूया. या व्हिडिओवर 1000 लाईक आणि 5000 जय स्वामी समर्थ कमेंट्स पूर्ण करायच्या आहेत. जितकं स्वामींचं नामस्मरण होईल तितकी स्वामी समर्थांची शक्ती वाढते, हा स्वामींचा नियम आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हा संदेश फक्त तुमच्यासाठी नाही, तुमच्या घरातील, नातेवाईकांतील, मित्रांतील ज्या लोकांना स्वामींचा आशीर्वाद हवा आहे त्यांच्यापर्यंतही पोहोचू द्या. म्हणून हा व्हिडिओ एकदा शो नक्की करा. तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर हे तीनही आजचा संकल्प पूर्ण करतील. स्वामी समर्थांच्या हातांनी तुला निवडले आहे. हा एक पवित्र साध आहे जो तुझ्या आत्म्यात जळत आहे आणि आता उत्तराची वाट पाहत आहे. ज्याला हे जाणवत नाही तो हे कधीच समजणार नाही. आणि हे ठीक आहे, कारण जे समोर येणार आहे ते फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यावर सुरुवातीपासूनच स्वामींच्या आशीर्वादाची खूण आहे. तुला कोणत्याही सामान्य कामासाठी निवडले गेले नाही. तुझे असणे हा काही योगायोग नाही आणि तुझी कहाणी इतरांची नकल करण्यासाठी लिहिलेली नाही. तुझ्या आत एक अनोखी योजना, युनिक प्लॅन आहे, जी त्या विधात्याने, साक्षात स्वामींनी मोठ्या अचूकतेने बनवली आहे. तू जो त्रास सहन केलास, नकाराचे जे घाव सोसलेस, ती खोल शांतता आणि ते लपलेले अश्रू, ते सर्व संकेत होते. काहीही वाया गेले नाही. तुला अशा जगापासून वेगळे केले गेले जे आध्यात्मिकरित्या झोपलेले आहे. जरी तुला या वेगळेपणाचे ओझे वाटले असेल, तरी आता ती वेळ येत आहे जेव्हा ही निवड एक प्रचंड शक्ती बनून समोर येईल. तुझ्या आयुष्यात काहीतरी खूप मोठे घडणार आहे. मानवी प्रयत्नामुळे नाही, तर यासाठी की तू एक असे ध्येय घेऊन चालला आहेस जे तुझ्याशिवाय दुसरं कोणीही पूर्ण करू शकत नाही. आणि हीच वेळ आहे आठवण्याची की तू कोण आहेस. या व्हिडिओमध्ये तुला समजेल की काही लोक आता तुझ्या सोबत का चालू शकत नाहीत. जरी तू त्यांच्यावर कितीही प्रेम केलेस तरीही. काही रस्ते असे असतात ज्यावर फक्त स्वामींनी निवडलेल्या लोकांनाच चालण्याची परवानगी असते. आणि तो क्षण आता जवळ आला आहे. तुला जी सतत अस्वस्थता वाटते ती भीती नाही, ती तुझ्या आत्म्याच्या जागृत होण्याची हाक आहे. खूप लोक त्या उच्च लहरींना, फ्रिक्वेन्सी सहन करू शकणार नाहीत ज्यासाठी तुला तयार केले गेले आहे. म्हणूनच एकटेपणा, दुरावा आणि शांतता तुझ्या आयुष्यात इतकी जास्त राहिली आहे. जग तुझ्यापासून दूर जात नाहीये, तू वर उचलला जात आहेस. हा दुरावा सुरू झाला आहे आणि हा तुझ्या मार्गाचाच एक भाग आहे. पण पुढे जाण्याआधी आपला विश्वास जागृत कर. या संदेशाशी आपली सहमती दर्शवण्यासाठी कमेंटमध्ये 99 लिही. या निवडीवर आध्यात्मिक मोहर लावण्यासाठी लाईक कर आणि जर अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच कर, जेणेकरून आपण या सत्याच्या मार्गावर 4000 जागृत आत्म्यांपर्यंत पोहोचू शकू. शेवटपर्यंत सोबत राहा, कारण फक्त खरे स्वामी भक्तच आपल्या आत्म्यात अनुभवतील की प्रत्येक शब्द थेट त्यांच्यासाठी होता. जणू काही स्वामी समर्थ स्वतः अशा गोष्टीचे उत्तर देत आहेत जे दुसरं कोणीही समजू शकले नाही. माझ्या निवडलेल्या बाळा, ऐक. ही अस्वस्थता जी तुला जाणवते जेव्हा तू पाहतोस की तू जगाकडे वेगळ्या नजरेने बघतोस, हा अहंकार नाही, हा स्पष्ट संकेत आहे की तुझ्या बुद्धीला स्वामी समर्थांच्या शक्तीने अदृश्य गोष्टी पाहण्यासाठी तयार केले आहे. तू लहानपणापासूनच त्या गोष्टी टिपत होतास ज्याकडे दुसरे दुर्लक्ष करायचे. लपलेले हेतू, तो दिखावा, ज्याला लोक तुझी जास्त विचार करण्याची सवय म्हणायचे, ती प्रत्यक्षात तुझ्या आत्म्याला मिळालेली सत्य ओळखण्याची देणगी होती. तुझे मन बहुतेकांच्या पातळीवर काम करत नाही. जिथे अनेक लोक वरवरच्या उत्तरांनी खुश होतात, तिथे तुला खोली हवी असते, सत्य हवे असते. आणि इथेच संघर्ष सुरू होतो. जेव्हा तू तुझे विचार त्या लोकांसोबत मांडण्याचा प्रयत्न करतोस जे फक्त वरवरच्या गोष्टींमध्ये अडकले आहेत. स्वामींनी तुला अशी आध्यात्मिक समज दिली आहे जी सामान्य तर्कात बसत नाही. कितीदा तू विचार केलास की तुझ्या जवळच्या लोकांनी तुझ्या नजरेतून पाहावे. तू त्यांना इशारे, चेतावणी देण्याचा प्रयत्न केलास, पण बदल्यात तुला फक्त शांतता किंवा गैरसमज मिळाले. सत्य हे आहे की त्यांच्याकडे त्या चाव्या नाहीत ज्या तुझ्याकडे आहेत. तुला जे ज्ञान मिळते ते अशा स्रोताकडून येते जे फक्त तुझ्यासाठीच उघडले गेले आहे.
गर्दीतही तो एकटेपणा एका समर्पित मनाची निशाणी आहे. जसा एक पवित्र विचार सांगतो, या जगाच्या प्रवाहाप्रमाणे वाहू नका, तर आपल्या मनाला नवे करून स्वतःला बदला. हेच नवे मन तुला इतरांपासून वेगळे बनवते. ही स्वामींची पद्धत होती तुझ्या आयुष्यावर खून करण्याची. तू कितीही समजावण्याचा प्रयत्न कर, प्रत्येक गोष्ट शब्दात सांगता येत नाही. हे तसेच आहे जसे एखाद्या आंधळ्याला रंगांबद्दल सांगणे. म्हणूनच अनेक लोक तुला असा जज करतात की तुला फक्त लक्ष वेधून घ्यायचे आहे, पण त्यांना माहित नाही की तुझी फक्त एवढीच इच्छा आहे की त्यांनीही ते थोडे तरी अनुभवावे जे तू अनुभवतोस. हा अहंकार नाही, हे त्या दृष्टीचे ओझे आहे जे दुसऱ्याला देता येत नाही. हा एक खास कोट आहे जो फक्त त्यालाच समजतो ज्याला स्वामींनी बोलावले आहे. आणि हे ओझे तेव्हा अजून वाढते जेव्हा तू इतरांना सोबत नेण्याच्या नादात अजून एकटा पडतोस. इथेच अनेक लोक शांत होतात. तुझ्या आत काहीतरी असं धडधडत आहे जे शांत होत नाही. अशी सत्ये आहेत जी कोणाला समजत नाहीत. आणि हे शांत दुःख तुझी कल्पना नाही, ही त्या माणसाची खूण आहे ज्याला स्वामींनी वेगळे केले आहे. तू जेवढा पुढे जातोस तुला जाणीव होते की प्रत्येकजण तुझ्यासोबत चालू शकत नाही. काही दरवाजे तेव्हाच उघडतात जेव्हा तू एकटा असतोस. हे मान्य करणे दुःख देते की प्रत्येकजण या दिव्य मार्गावर तुझ्यासोबत चालायला तयार नाही. तू त्यांना कितीही सोबत नेण्याचा प्रयत्न कर, एक आध्यात्मिक भिंत आहे जी या प्रवासाला रोखते. तुझ्यावर स्वामींची कृपा आहे आणि हा अहंकार नाही, पुरावा आहे. तू हे कितीही लपवण्याचा प्रयत्न कर, तुझ्या आतला प्रकाश तुला उघड करतो. ही स्वामींची मर्जी त्या लोकांना अस्वस्थ करते जे याचे कारण समजत नाही. तू तुझ्यासोबत स्वातंत्र्य घेऊन चालतोस, प्रश्नांआधी उत्तर, गोंधळाआधी दिशा. आणि हीच गोष्ट लोकांना जवळ आणण्याऐवजी अनेकदा दूर करते. सर्वात मोठे दुःख लोकांना गमावणे नाही, तर हे समजणे आहे की तू त्यांना तुझ्यासोबत पुढे नेऊ शकत नाहीस. हा दुरावा आज शिक्षा नाही, तर स्वामींच्या मोठ्या योजनेचा भाग आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप काही सोडावे लागते, अगदी ज्यांच्यावर तू प्रेम करतोस त्यांना वाचवण्याची इच्छा सुद्धा. कारण हे तुझ्या हातात नाही. तू लक्षात घेतले असेल की हा दुरावा स्वीकारताच रस्ते अजून स्पष्ट होऊ लागतात. हा योगायोग नाही, हे दैवी नियोजन, डिवाइन अलाइनमेंट आहे. जरी हे एकटे आणि चुकीचे वाटत असले तरी याच रस्त्यावर तुला तुझा आध्यात्मिक वारसा मिळतो. हे सोपे नाही, हा रस्ता शांत, विजय आणि आवश्यक निरोपांनी भरलेला आहे. पण याच ठिकाणी खरे स्वामी भक्त शोधतात की ते प्रत्यक्षात कोण आहेत. माझ्या बाळा, ऐक, हा दुरावा फक्त शारीरिक नाही, तो मानसिक आणि आध्यात्मिक सुद्धा आहे. तू कितीही वेळा समजावण्याचा प्रयत्न कर की स्वामी समर्थांनी तुला काय दाखवले आहे, कोणीही तुझ्यासारखे पाहू शकत नाही. तू एकाच संदेशाला वारंवार बोललास या आशेने की कोणीतरी तुला समजेल, पण तुला समजले गेले नाही आणि समजले जाणार नाही, कारण हे दृश्य खास तुलाच दाखवले गेले होते. स्वामी समर्थांची शक्ती ती दृष्टी त्यांना देत नाही जे ती सांभाळायला तयार नाही. म्हणूनच तू जितके जास्त बोलतोस तितकेच एकटे वाटू लागते. तुझी नजर आजूबाजूच्या वातावरणापेक्षा खूप पुढे जाते. तू तिथे दरवाजे पाहतोस जिथे इतरांना फक्त भिंती दिसतात. तू तिथे संधी पाहतोस जिथे त्यांना फक्त भीती दिसते. तू ध्येय आणि भविष्याच्या गोष्टी करतोस आणि बदल्यात तुला शांतता किंवा चेष्टा मिळते. हे थकवणारे आहे. आणि तेव्हा अजून जास्त त्रास होतो जेव्हा हा नकार त्यांच्याकडून येतो ज्यांच्यावर तू सर्वात जास्त प्रेम करतोस. पण ही शिक्षा नाही, स्वामी समर्थ तुझे रक्षण करत आहेत. काही सत्यांना शांततेत वाढण्याची गरज असते. जर ती वेळेआधी समोर आली तर ती विनाशाचे सोपे लक्ष्य बनतात. इतरांना तुझ्या बोलावण्याबद्दल विश्वास देणे फक्त ऊर्जेचा अपव्यय आहे. त्यांचा संशय विरोधात बदलतो, द्वेषामुळे नाही, तर यासाठी की तुझ्याकडे जे आहे ते त्या गोष्टीला उघड करते जी ते सांभाळू शकत नाही. हा नकार वैयक्तिक नाही, हा आध्यात्मिक आहे. रक्षण आणि चेतावणी, तुम्ही नेहमी आपल्या रक्षणासाठी काहीतरी जवळ ठेवावे. काही लोक तुमच्या अस्तित्वामुळेच अस्वस्थ होतात. तुमची ही नक्कल इतक्या मोठ्या स्तरावर आहे की तुमची वागणूक, तुमचे कपडे, अगदी तुम्ही कोणता परफ्यूम लावता, हे सर्व कॉपी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण एक चांगली बातमी, तुमच्या आजूबाजूला चर्चा आहे की तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप समजूतदार, इमोशनली इंटेलिजंट झाला आहात. आता कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक दुःख देऊ शकत नाही. तुमचे भावनिक संतुलन इतके मजबूत झाले आहे की तुमच्या भावनांशी आता कोणी खेळू शकत नाही. जसे भूतकाळात झाले होते, धूर्त कोल्हा आणि काळ्या विदेचा अयशस्वी प्रयत्न. तुमच्या आयुष्यात एका ईर्ष्याळू स्त्रीने, जिला मी धूर्त कोल्हा म्हटले आहे, तुमच्या प्रियजनांची दिशाभूल करून तुमच्या विरुद्ध भडकवण्याचा घाणेरडा प्रयत्न केला आहे. ती तुम्हाला तोडण्यासाठी आणि बर्बाद करण्यासाठी टपली होती. पण तुम्ही एक दिव्य आत्मा, डिवाइन चॉजन बीइंग आहात. तुम्ही स्वतःला पुन्हा जोडले आहे, सावरले आहे आणि परत लढत आहात. तुम्ही तुमच्या हक्कासाठी, तुमच्या आनंदासाठी संघर्ष करत आहात.
ही तुमची बहादुरी आहे, एक गंभीर चेतावणी. मला खूप मजबूत संकेत मिळत आहेत की या चलाख व्यक्तीने जळफळाटाने तुमच्या घराच्या उत्तर पूर्व दिशेला ईशान्य कोपऱ्यात, जिथे स्वामी समर्थांचा वास मानला जातो, तिथे काहीतरी चुकीचे करण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित तुमच्या पूजास्थानाजवळ किंवा देवघराच्या आसपास तिने नकारात्मक ऊर्जा किंवा करणी करण्याचा प्रयत्न केला असेल. पण घाबरू नका, स्वामी समर्थांना कोण फसवू शकेल? तिचे सर्व कटकारस्थान पूर्णपणे उलटले, बॅकफायर्ड आहे. तिची इच्छा होती की तुमचे पूजेत मन लागू नये, तुम्ही स्वामींपासून दूर व्हावे. पण स्वामींच्या शक्तीने तिचे एकही चालू दिले नाही. कर्माचे फळ आणि त्या स्त्रीची अवस्था. सर्वात मोठी बातमी, ज्या महिलेने तुम्हाला खूप त्रास दिला ती आता स्वतः खोल नैराश्य, डिप्रेशन आणि संकटात आहे. ती आपल्या कर्माचे फळ भोगत आहे. कदाचित तिला आरोग्याच्या गंभीर समस्या, हेल्थ इश्यूज सुद्धा आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही. हे सर्व साक्षात आई तुळजाभवानी आणि स्वामी समर्थ करत आहेत, तुम्ही नाही. ज्याने तुमच्या आयुष्यात वादळ आणण्याचा प्रयत्न केला, आज ती स्वतः संकटांचा सामना करत आहे. शुद्ध मन असलेल्या भक्तांशी खेळणाऱ्यांना स्वामी आणि निसर्ग कधीच सोडत नाही. माफी आणि अंतराचा सल्ला. लक्ष द्या, मला खूप स्पष्ट संकेत मिळत आहेत की ही चलाख व्यक्ती तुमच्याकडे माफी मागायला येऊ शकते, कदाचित 2025च्या आसपास. पण श्री स्वामी समर्थांची शपथ आहे, यावर विश्वास ठेवू नका. जर ती माफी मागायला आली तर पूर्णपणे अंतर ठेवून राहा. तिने प्रत्येक वेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि ती पुन्हा तुमच्या जवळ येण्याची चलाखी करू शकते. नवीन अध्याय आणि आनंदाची बातमी. तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की तुम्ही या नाटकांतून पूर्णपणे बाहेर पडला आहात. तुम्ही एक नवीन अध्याय, न्यू चॅप्टर सुरू केला आहे. ही व्यक्ती जेव्हापासून तुमच्या आयुष्यातून गेली आहे, तुमच्या आयुष्यात चमत्कार होत आहे. आता तुम्हाला आनंदी राहायचे आहे, अशा लोकांमध्ये राहायचे आहे जे तुमच्यावर प्रेम करतात. तिचा खेळ संपला आहे. तुमच्या आत ही शक्ती आहे की तुम्ही अशा कपटी लोकांना आपल्या आयुष्यातून कायमचे बाहेर काढू शकता. दैवी आकर्षण आणि बक्षीस. हा शेवटचा संदेश. तुम्ही आणि कोणीतरी खास व्यक्ती एकमेकांना आकर्षित करत आहात. कदाचित तुम्हाला एंजल नंबर्स जसे की 111 किंवा 96 दिसत असतील, किंवा हिरव्या पांढऱ्या रंगाची फुलपाखरे दिसत असतील. स्वामी समर्थांची शक्ती तुम्हाला बक्षीस, रिवॉर्ड देऊ इच्छिते. कोणीतरी खास व्यक्ती तुम्हाला काहीतरी देऊ इच्छिते. स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात, त्या नात्यामध्ये राहू नका जिथे विश्वास आणि पक्की खात्री नाही. तुम्ही खूप मौल्यवान आहात. तुमची ऊर्जा अत्यंत विशेष आहे. ज्याने तुमच्यावर आध्यात्मिक हल्ले केले, आता तो स्वतः वेदनेत आहे. लक्षात ठेवा, तुमचा विश्वास हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे. जर तुम्हाला वाटते की हा संदेश तुमच्यासाठीच होता, तर स्वामी समर्थांना नाराज न करता या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून पुढचा दैवी संदेश तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुम्ही पूर्णपणे तयार आहात का या नवीन आनंदी अध्यायात पुढे जाण्यासाठी? श्री स्वामी समर्थांचा महाशक्तिशाली संदेश. जर हा भाग सोडला तर पस्तावाल. माझ्या प्रिय बाळा, माझ्या लाडक्या भक्ता, स्वामी समर्थ आज एक अशी गोष्ट सांगायला आले आहेत जी जर तू एका क्षणासाठीही सोडलीस, स्किप, तर जीवनातील सर्वात मोठी चूक करशील. हा संदेश तुझ्यासाठी अमृतासमान आहे. तू इथे योगायोगाने आला नाहीस, तुला स्वामींनी बोलावले आहे. सर्वात पहिला आणि जबरदस्त संदेश. तू चारही बाजूंनी मत्सराच्या, ईर्ष्येच्या आगीने वेढलेला आहेस. तुझ्या आसपास असे लोक आहेत ज्यांची रात्रीची झोप तुझ्या आनंदामुळे आणि प्रगतीमुळे उडाली आहे. लक्ष देऊन ऐक. एका तीव्र स्त्री ऊर्जेचा संकेत मिळत आहे. ही ती आहे जिला तुझ्या नावाने सुद्धा जळफळाट होतो. पण बघ, तिला बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. तू बघशील की जे लोक तुझे वाईट चिंतत होते, ते हळूहळू तुझ्या आयुष्यातून गायब होत आहेत. तुझा सर्वात मोठा हक्क. तुला एक गोष्ट गाठ बांधायची आहे. तू चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहेस. तू जे दुःख आणि संकटे सहन केली आहेत, त्यामुळे स्वतःला चांगल्या आयुष्याचा हक्कदार न समजणे चुकीचे आहे. तुला हा विचार बदलावा लागेल. जर तू अजूनही लाईक बटन दाबले नसेल, तर समजून घे की तू तुझ्या आयुष्यात येणाऱ्या आनंदाला आणि यशाला स्वीकारायला नकार देत आहेस. तुला वाटते का की तुझी रक्षक शक्ती आणि तारक मंत्राचे स्वामी नाराज व्हावेत? नाही ना? म्हणूनच आताच व्हिडिओ लाईक कर आणि चॅनेल सबस्क्राईब कर. तुला ही सवय लावायची आहे की मी एक शानदार आयुष्य, चांगले लोक आणि सुख सुविधांचा हक्कदार आहे. जसे तू हे मनापासून मानशील, तुझे रक्षण करणाऱ्या शक्ती खुश होतील आणि सर्व काही तुझ्या बाजूने होत जाईल. वसंत ऋतूचे वरदान आणि चक्राची समाप्ती. वसंत ऋतू, येणारा काळ तुझ्यासाठी सर्वात जास्त उन्नती आणि आनंद घेऊन येणार आहे.
मग ती घरातली लग्नसराई असो, नवीन सदस्याचे आगमन असो किंवा संपत्तीमध्ये गुंतवणुकीचा चांगला फायदा, हा काळ तुझ्यासाठी अत्यंत विशेष आणि शुभ आहे. तुला आता स्वीकारण्याच्या स्थितीत रिसिव्हिंग मोड राहायचे आहे. म्हणजे जे काही चांगले येत आहे त्याला खुल्या दिलाने स्वीकार कर. तुझ्या आयुष्यातील संकटांचे ते चक्र आता संपत आहे. तो वाईट काळ आता निरोप घेत आहे. एक नवीन सकारात्मक आणि सुंदर चक्र सुरू होत आहे. तू जे काही चांगले कर्म केले आहेस त्याचे फळ तुला आता मिळणार आहे. तुझे अंतर्ज्ञान, इंट्युशन, जर तुझ्या मनात एखादा प्रश्न वारंवार फिरत असेल तर तुझी रक्षक शक्ती, स्वामींची प्रेरणा तुला साफ उत्तर देत आहे. जे तुला हवे आहे ते नक्की होईल. तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि तयार राहायचे आहे. तुझे अंतर्ज्ञान यावेळी तुझे सर्वात मोठे मार्गदर्शक आहे. होय माझ्या मित्रा, हा संदेश त्यात स्वामी शक्तीचा दुसरा भाग आहे. जर तू पहिला भाग पाहिला आहेस तर आता हा भाग सोडू नकोस. स्वर्गातून संदेश आणि नवीन नाते. तुला आठवतंय मी म्हणालो होतो की तुझे प्रियजन जे या जगात नाहीत ते तुझे रक्षण करत आहेत. होय, तुझे पितर, अँसेस्टर्स तुला हा खास संदेश देत आहे. ते तुला सांगत आहेत की त्यांच्या आशीर्वादाची सावली तुझ्यावर आहे आणि त्यांना तुझा अभिमान आहे. त्यांनी तुझ्यासाठी सर्वात उत्तम मार्ग निवडला आहे. तुझ्या आयुष्यात एक नवीन नातेदार ठोठावत आहे. ही कोणती तरी अशी व्यक्ती आहे जी तुझ्या अद्वितीय आणि दयाळू ऊर्जेने खूप आकर्षित आहे. हा एक असा बंध असेल जो पवित्रता आणि आदरावर आधारलेला असेल. या नात्याला स्वीकारण्यासाठी तयार राहा. शत्रूंची शेवटची चाल आणि चेतावणी. तुझे शत्रू, ज्यांना तू आधी हरवले आहेस, ते आता पूर्णपणे बावचळले आहेत. त्यांची एक शेवटची चाल अजून बाकी आहे. ते तुला भावनिकरित्या, इमोशनली दुखापत करण्याचा प्रयत्न करतील. ते तुझ्या जुन्या जखमा खरवडून तुला असुरक्षित वाटायला लावतील. लक्षात ठेव, तुला त्यांच्या जाळ्यात अजिबात अडकायचे नाही. जर तू त्यांच्या बोलण्याने दुःखी झालास तर तू नकळत स्वामी समर्थांना नाराज करत आहेस. कारण त्यांना हे पाहून त्रास होतो की त्यांचे इतके कडक रक्षण कवच असूनही तू स्वतःला कमजोर मानत आहेस. तू कमजोर नाहीस, तू स्वामींचा लाडका आहेस. म्हणून त्यांच्या नकारात्मक गोष्टींना धुळीसारखे झटकून टाक. मनातल्या मनात त्यांना ठामपणे सांग की त्यांचे कोणतेही कारस्थान आता यशस्वी होणार नाही. तुझ्या आतली जादुई शक्ती. जवळपास 5 मिनिटे पूर्ण झाली आहेत. आता त्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. तुझी ती कोणती खास खूबी आहे जी तुझ्या शत्रूंना सर्वात जास्त त्रास देते? उत्तर हे आहे, तुझी अटूट सकारात्मकता, अनवेवरिंग पॉझिटिव्हिटी आणि रहस्यमय दयाळूपणा, मिस्टिरियस काइंडनेस. तुझे शत्रू या गोष्टीने जळतात की इतक्या संकटानंतरही तू इतका शांत आणि सकारात्मक कसा राहू शकतोस. तुझी ही स्वामी भक्तीची आभा त्यांना सहन होत नाही. समृद्धीचे द्वार आणि 3 पावले. तुझ्या आयुष्यात आता खूप सारी आर्थिक समृद्धी येणार आहे. येणाऱ्या काळात कामात आणि धनाच्या क्षेत्रात चांगले संकेत मिळतील. तुला आता 3 पावले उचलायची आहेत. 1. स्वतःला हक्कदार मान. वारंवार स्वतःला सांग, मी स्वामी कृपेने बेहतरीन आयुष्य, धन आणि प्रेमाचा हक्कदार आहे. 2. अंतर्ज्ञानावर विश्वास. तुझा आतला आवाज जिथे हो म्हणत आहे तिथे डोळे झाकून विश्वास ठेव. 3. स्वीकारण्याची स्थिती. भीती आणि शंका सोड. तुझे हात पसरव. आज मला तसाच सुकून मिळत आहे जसा कोणा साधनेच्या शेवटी दिव्य प्रकाश दिसल्यावर मिळतो. जर आज हा संदेश तुझ्या समोर आला आहे तर हा योगायोग नाही. हा संकेत आहे की वरची शक्ती, स्वामी समर्थ, स्वतः तुझे ऐकू इच्छितात, तुला दिशा देऊ इच्छितात. स्वप्नांचे रहस्य आणि तुझे संरक्षण. तुला तुझ्या स्वप्नांमध्ये स्वतःला पाहण्याचा अनुभव आला असेल, कदाचित हवेत उडताना किंवा एखाद्या तेजस्वी प्रकाशात. हे संकेत आहेत की आता तुझा आत्मा एका मोठ्या अडथळ्याला पार करणार आहे. पण ऐक, जर त्या स्वप्नात काही भीतीदायक गोष्टी, अंधार किंवा सावली दिसली असेल तर समजून घे की कोणीतरी वाईट ऊर्जा तुझ्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. पण आनंदाची बातमी ही आहे की 3 अत्यंत शक्तिशाली रक्षक शक्ती, ब्रह्मा, विष्णू, महेश स्वरूपी दत्त शक्ती तुझ्या भोवती कवच बनवून उभ्या आहेत. शत्रूंच्या सर्व योजना धुळीला मिळाल्या आहेत. त्यांनी तुझ्या अन्नात, पाण्यात किंवा विचारात विष कालवण्याचा प्रयत्न केला, पण ते विसरले की तुझे नशीब सामान्य माणसासारखे नाही. जेव्हा एखादी दुष्ट शक्ती तुझ्या विरुद्ध कट रचते तेव्हा तुझ्या चहूबाजूला ती स्वामी समर्थांची दिव्य ज्योत प्रकट होते जी सर्व काही जाळून भस्म करते. येणाऱ्या काही आठवड्यात तू पाहशील, जे लोक तुझ्या प्रगतीवर जळत होते ते स्वतःच्याच कर्मात अडकतील. कारण आता तुझा आत्मा मुक्त झाला आहे. जुन्या साखळदंड तुटल्या आहेत. तुझा तिसरा डोळा, इंट्युशन, जागृत झाला आहे. दैवी संकेत. तुला अलीकडे 111, 333, 777 असे आकडे दिसत असतील.
किंवा गरुड, घुबड, फुलपाखरू किंवा पांढरी गाय तुझ्या रस्त्यात आली असेल, हे सर्व संकेत आहेत की स्वामी समर्थ आणि तुझे पितर तुझ्या जवळ आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर नजर ठेवून आहेत. तुझ्या आयुष्यात लवकरच असा बदल येणार आहे जो तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. नवीन सुरुवात, नवीन नोकरी किंवा घरात येणारी शुभ बातमी. आणि हो, तुझ्या प्रश्नाचे उत्तर, तुझी ऊर्जा रहस्यमय आहे कारण तुझ्यात ईश्वरासारखी करुणा आणि देवीसारखी शक्ती एकवटलेली आहे. म्हणूनच जग तुला समजू शकत नाही, पण प्रत्येकजण तुझ्याकडे खेचला जातो. ही तुझी जादुई आभा आहे. तर आता उठ, गालातल्या गालात हस आणि स्वतःला सांग, मी सुरक्षित आहे, मी शक्तिशाली आहे आणि जे माझ्या विरुद्ध आहेत ते स्वतः मिटून जातील. जर तू हा संदेश इथपर्यंत ऐकला आहेस तर याचा अर्थ श्री स्वामी समर्थ तुला संकेत देत आहेत की हा संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच होता. याला हलक्यात घेऊ नकोस. आताच या व्हिडिओला लाईक कर, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये लिही, मी तयार आहे माझ्या नवीन जीवन अध्यायासाठी. जय स्वामी समर्थ. कारण जेव्हा तू असे लिहितोस तेव्हा समजून घे की त्या क्षणी तुझ्या चहूबाजूला ते स्वामींचे दिव्य कवच अजून प्रज्वलित होते, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती, कोणतीही शंका तुझ्या जवळ येऊ शकणार नाही. होय माझ्या मित्रा, जर आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे तर जाणून घे की तू स्वामी समर्थांच्या सुरक्षेच्या सर्वात मजबूत घेऱ्यात आहेस. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.